जगण्यासाठी सुंदर विचार। आयुष्यातलं खरं ओझं कोणाचं तुम्हाला माहीत आहे का? बघा, आयुष्य हे सरळ आणि साधं आहे, ओझं आहे ते फक्त स्वप्नांचं। आयुष्यात विश्रांतीची किंमत खरं कोण सांगतं? विश्रांतीची किंमत कळण्याकरता आधी कष्टाचे महत्त्व कळलं पाहिजे, कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते। कोणती लोक योग्य दिशेने पावलं टाकतात? घड्याळाच्या गरजेपेक्षा ज्यांना जबाबदारी झोपू देत नाही, जागं करते, ती लोक आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकतात। कोणत्या व्यक्तीला दुनिया सन्मान देते? श्रद्धा ज्ञान देते, नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते। पण तिन्ही मिळाले तर त्या व्यक्तीला दुनिया सन्मान देते। आयुष्यात यशाचं शिखर गाठण्यासाठी खरी कसली गरज असते? यशस्वी व्हायचं असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते, पण यशाचं शिखर गाठायचं असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते। जीवनात सोबत असणे म्हणजे काय? सोबत येणे हा प्रारंभ, सोबत राहणे ही प्रगती आणि सोबत काम करणे हे यश। जीवनात कसं राहिलेलं चांगलं? स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं। उत्तम मार्ग कोणता? भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे। कोणाला तुमचा वेळ हवा असतो? खरं प्रेम करणारा तुमच्याकडे पैसा संपत्ती मागत नाही, त्याला तुमचा वेळ हवा असतो। कोणाला सर्कसमध्ये नाचावं लागतं? जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे। लोकांच्या आनंदासाठी तर वाघालाही सर्कसमध्ये नाचावं लागतं। जीवनात कुठला फरक आहे? आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे। जीवनाचे मुख्य ध्येय कोणते? अनेक वेळा लोक हे कधीच समजून घेत नाही की जीवनाचे मुख्य ध्येय हे आनंदी राहण्याचं आहे। आयुष्यात कधीच काय सोडायचं नाही, इतरांच्या सुखावर जळायचं नाही, आपलं दुःख कोणाला सांगायचं नाही। जग बऱ्याच वेळा रडवेल तुम्हाला, आपण मात्र हसायचं सोडायचं नाही। आयुष्यातले कटू सत्य, जेव्हा व्यवहार आणि मोजमापाचा खेळ सुरू होतो, तिथंच मैत्रीचं नातं कोलमडून पडलेलं असतं। देव सुद्धा केव्हा काय लिहिणार? विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।